मला वाटते मागच्या वर्षी विठ्ठलानं त्यांना सांगितलं होतं, कारण की आम्ही मागच्या वर्षी गेलो होतो. परंतु आता पांडुरंगाचं ऐकायचं नाही आणि ज्या प्रभू रामांच्या नावानं या ठिकाणी राजकारण करण्यात आलं, त्या प्रभू रामाच्या मंदिरात देखील दरोडा टाकण्याचं काम भाजपच्या लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून विठ्ठलांकडं आम्ही मागणी केली काल जाऊन, की मुख्यमंत्री महोदयांना सुबुद्धी मिळो, हा गरज नसलेला शक्तिपाठ महामार्ग रद्द करण्याची त्यांना बुद्धी मिळो, अशी आम्ही प्रार्थना विठ्ठलाकडे केलेली आहे. कारण की लोकशाहीमध्ये प्रार्थना कुणाकडे करतो? एखादं शासकीय काम व्हायचं असेल तर शासनातल्या शासनकर्त्याकडं, परंतु शासनकर्ते ऐकत नाहीत. म्हणून किमान देवाचं ऐकतील, किमान पांडुरंगाचं ऐकतील, अशी आम्हाला अपेक्षा. नाही, मी सातत्यानं सांगतो आहे की स्वतंत्र गृहमंत्री या राज्याला पाहिजे, कारण की हे राज्य मोठं आहे. मुख्यमंत्र्यांना गृह खातं रिपोर्टिंग करतच असतं, परंतु स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही. NCRBची आकडेवारी जी आलेली आहे, ती आकडेवारी काय दाखवते? देशातलं नागपूरमध्ये सगळ्यात जास्त क्राईम आहे. हे देशात 2 नंबरला नागपूरचं नाव त्या ठिकाणी येते. एकूण राज्यातली परिस्थिती बघितली तर मग कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, सातारा असू दे किंवा पुणे असू दे, पुण्याची ओळख आता कोयता गँगमुळं या ठिकाणी पुण्याची ओळख दुर्दैवानं त्या ठिकाणी निर्माण होते. आणि म्हणून एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, हे या सगळ्या घटनेतून सिद्ध होतं. छात्रों की गूंज या माध्यमातून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या देशभरामध्ये विद्यार्थ्यांचा आवाज बनून नीट आणि वेगवेगळ्या परीक्षेतले केंद्र शासनाचे घोटाळे पुढं आणण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आज या देशातले कोट्यावधी युवक आणि युवती ज्या आशेवर बसलेले आहेत की परीक्षेच्या माध्यमातून माझं आयुष्य सुकर होईल, तेच पेपर आज फुटताना या ठिकाणी दिसत आहेत. या देशामध्ये 2014पासून जवळजवळ 152 पेपर हे लीक झालेले आहेत. आणि म्हणून याच्या विरुद्ध या ठिकाणी भूमिका घेण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. छात्रों की गूंजच्या माध्यमातून देशातल्या युवक आणि युवतींचा विषय केंद्र शासनापुढे मांडण्याचं आणि त्यांचं फेल्युअर हे सांगण्याचं काम आम्ही प्रामुख्यानं करतो आहे. काँग्रेस पक्षाची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा. 23 लाख विद्यार्थ्यांची नीट परीक्षा घेऊ शकत नसणारी लोकं आज सत्तेत आहेत. ते 130 कोटीचा देश काय चालवणार, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर या माध्यमातून जनजागृती आणि लोकांच्यापर्यंत हा मुद्दा गेला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. उद्या पंतप्रधान पत्रकार परिषद घेणार आहेत, या विषयावरती काय बोलतील? आता काय बोलतील माहीत नाही. त्यांनी उद्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा जाहीर करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.